सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लोग उट्टशन भाग 231. मग आता देसाई वंशजाच्या तिसरी पिढी म्हणजेच प्रिन्स जरा सटकेलच होता असं म्हणायला हरकत नाही. त्यानं चक्क 5व्या वर्षी पिस्तूल हातात घेतलं आणि त्याच्या स्कूलमधला जो मुलगा होता, जो त्याच्या पॅरेंट्सला लूजर म्हणाला आणि प्रिन्सला ऐकत नव्हता म्हणून एक गोळी आणि खेळ खाल्लास, हे अर्जुनचं वाक्य ऐकलं आणि दादाजींचा, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या विचारांचा जास्त पगडा असलेला प्रिन्स स्टूलवर चढून ड्रॉवरमधनं पिस्तूल घेऊन स्कूलमध्ये गेला. आणि इकडे नशीब, तन्वीला लवकर समजलं की पिस्तूल गायब आहे. तिनं अर्जुनला विचारलं आणि अर्जुन म्हणाला, मी पिस्तूल आणलाच नाही तनू. आणि मग मात्र ते स्टूल बघून तन्वीला शंका आली आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, प्रिन्स तुझी गन घेऊन गेला आहे. तसा अर्जुनही घाबरला, तन्वीही इकडे घाबरली. दोघेही आपल्या आपल्या गाडीत बसून प्रिन्सच्या स्कूलकडे पळाले. आणि आता दोघेही आपल्या आपल्या ड्रायव्हरला म्हणायचे, गाडी पटकन सुरू करा, फास्ट करा. तन्वीकडे आता स्कूलमधल्या प्रिन्सिपलचे, टीचरचे सुद्धा फोन नंबर होते आणि सतत फोन ट्राय करायची. पण आता सगळेच फोन बाजूला ठेवून लंच करत होते. हसी मजाक सुरू होता, त्यामुळे फोन घेत नव्हते. आणि इकडे तन्वी अर्जुनला मात्र भीती वाटत होती. प्रिन्स खूप म्हणजे खूप सटकेल होता. बोलत नाही, पण डायरेक्ट धमाका करतो. आणि जेव्हा तो जास्त गप्प असतो ना, नक्कीच काहीतरी करायचं असतं, ही त्याची सवय माहीत होती. आणि आता तन्वी अर्जुन एकमेकांना सुद्धा सतत फोन करायचे आणि तन्वी म्हणायची, अर्जुन काय होईल? अरे त्याच्या प्रिन्सिपल, त्याच्या टीचर फोनच उचलत नाहीत आणि आपण जाण्याच्या आत प्रिन्सने काही करू नये, गन हातात घेऊन एखाद्याला उडवू नये म्हणजे बरं. अर्जुन आता कधीच न घाबरणारा पण खूप घाबरला होता आणि म्हणाला, तनू, आय डोंट नो काय होईल. आणि माझं चुकलं ग, गन लोड करून ठेवली. तन्वी म्हणाली, अर्जुन तू बावळट आहेस का? अरे प्रिन्स समोर असल्या गोष्टी ते इतक्या लहान वयात कशाला काढतोस? तो आर्यनसारखा नाही रे बाबा. आर्यन थोडा तरी आहे घाबरट आणि आज्ञाधारक. आणि अर्जुन म्हणाला, तनू अगं मला काय माहीत प्रिन्स इतका डेंजर निघेल. आणि डोंट वरी, माझं मन मला सांगतं की त्यानं अजून काहीच केलं नसेल. तन्वी म्हणाली, आय होप अर्जुन, आय होप की त्यानं काहीच करू नये, नाहीतर काही खरं नाही. आणि इकडे सगळेजण लंच करत होते स्कूलमध्ये आणि तो मुलगासुद्धा त्याच्या फ्रेंडमध्ये बसला होता, लंच करत होता, गप्पा मारत होता. प्रिन्स मात्र त्याचा लंचचा बॉक्स समोर घेऊन नुसता हात वळवळ करत होता आणि त्याला एकटा गाठून कसा ठोकू हा विचार करत होता. आणि आता सगळ्या मुलांनी जेवण केलं, प्रिन्स मात्र योग्य वेळेची वाट बघत होता. त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि मग खलास करायचं असं त्याच्या डोक्यात होतं. मग तो मुलगा हात धुवून आला आणि प्रिन्सच्या पाठीमागेच बसायचा. तो इतक्यात तन्वी, अर्जुनसुद्धा स्कूलमध्ये पोहोचले आणि तन्वीच्या आधी अर्जुन गाडीतून जसा उतरला तसा पळत पळत क्लासरूमच्या दिशेने निघाला. जाता जाता त्याला खूप सगळे लोक आडवे यायचे आणि सगळ्याला धडका देत देतच तो पळायचा आणि लोकांना कळत नव्हतं की हे का पळतात असे. पण आता एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न होता. आणि आता प्रिन्सने त्याच्या बॅगला हात लावला. बॅगमधलं रिव्हॉल्वर पुन्हा एकदा फार खुणशी नजरेनं बघितलं आणि ते हातात घेणार इतक्यात अर्जुन दरवाजात आला आणि त्याने प्रिन्सला बघितलं आणि जोरात ओरडून म्हणाला, प्रिन्स. तसं प्रिन्सने रस्त्याकडे बघितलं. दरवाजात दादूला बघून प्रिन्स चकितच झाला. रिव्हॉल्वरवरचा हात काढला आणि बॅग खाली ठेवली आणि म्हणाला, दादाजी तुम्ही इथे काय करताय? इतक्यात पाठीमागून तन्वी धापा टाकत त्याच्या मागे आली. तिलाही बघितली आणि प्रिन्सला सुखरूप बघितला. इथे काहीच झालं नाही, ते बघितलं, सगळं वातावरण ओके आहे हे बघितलं आणि तिच्या जीवात जीव आला आणि ती पळतच प्रिन्स जवळ आली. त्याला मिठीत घेतला, छातीशी लावला आणि प्रिन्सला आता काहीच कळत नव्हतं की हे असे का करतात. आणि तो म्हणाला, काय झालं दादा, तुम्ही इथे का आलात? तन्वी खूप घाबरली होती आणि अर्जुन पाठीमागून आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा दिला
आता ही गोष्ट कोणासमोरच ओपन होऊ नये म्हणून अर्जुन फक्त हसला आणि मला कुछ नाही बेटा, तुला सरप्राईज द्यायला आलो. चला आपण आता बाहेर जातोय लंच करायला. प्रिन्सने त्याच्या त्या पाठीमागच्या मुलाकडे, ज्याला आज उडवायचा होता, त्याच्याकडे खुन्सी नजरेनं बघितलं आणि म्हणाला, दादू पण मी लंच केला आहे, मला नाही जायचं, आपण उद्या जाऊया. आज मला इथं खूप महत्त्वाचं काम आहे. आता यांना माहीत होतं याला काय महत्त्वाचं काम आहे. त्याचे डोळे बघून अर्जुनला कळलं की याचा निशाणा कुणावर आहे. तरीही अर्जुन म्हणाला, नो बेटा, दादा दादीला नाही म्हणायचं नाही, तुझ्या डॅडीला सुद्धा आम्ही असेच सरप्राईज द्यायचो. चला आपण जातोय, तुझ्या प्रिन्सिपलला मी विचारतो. आता अर्जुननं त्याची बॅग घेतली आणि हळूच उघडून बघितलं, त्यामध्ये रिव्हॉल्वर होता. आणि पुन्हा अर्जुन घाबरला, डोक्याला हात लावला आणि म्हणाला, माय गॉड, इट्स व्हेरी डेंजरस. मग त्यानं प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपल उठल्या आणि म्हणाले, अरे अर्जुन सर, तुम्ही या ना प्लीज. आणि अर्जुन म्हणाला, नो नो, आय एम जस्ट प्रिन्स आणि प्रिन्सेसला पिकअप करायला आलो आहे. सरप्राईज व्हिजिट? आणि त्या म्हणाले, येस ऑफकोर्स. तन्वी म्हणाली, मॅम आम्ही यांना घेऊन जातो आहे. त्या म्हणाल्या, नो प्रॉब्लेम. तन्वीने आता एकाच गाडीत जायचं पसंत केलं. तिची गाडी घरी गेली. अर्जुनच्या गाडीत सगळे बसले. प्रिन्सही बसला. प्रिन्सेस तन्वीच्या बाजूला बसली. प्रिन्सला मध्ये घेतला आणि प्रिन्सेस आपली खिडकीतून बाहेर बघायची. प्रिन्स मात्र शांत होता. तन्वी मात्र घाबरून अर्जुनकडे बघायची आणि बोलायला सुरुवात करूया असं म्हणायची आणि अर्जुन तिला डोळ्यांनी शांत करण्याचा इशारा करायचा. आणि त्याच्या मनात काय चाललं हे पूर्णपणे काढून घ्यावं लागणार होतं. आणि खरंच अर्जुन आणि तन्वीला आता आर्यनचं बालपण आठवत होतं. अर्जुन लहानपणी असाच असावा का असंही वाटायचं. आर्यन तर इतका डेंजर नव्हता. अर्जुनचं बालपण अर्जुनलाही आठवत नव्हतं आणि कोणी सांगणारही नव्हतं की तो लहानपणी कसा होता. आर्यन लहानपणी असा होता, स्वीटी अशी होती, हे सांगणारे त्यांचे आईवडील होते. पण अर्जुनचे आईवडील कधीच भेटले नाहीत, त्यामुळे त्याच्या लहानपणीची चर्चाच नव्हती. तन्वीला वाटायचं की ज्या अर्थी तो अर्जुनसारखा झाला आहे, अर्जुनही असंच असेल लहानपणी. मग अर्जुनने त्याच्या बॅगमधून गुपचूप गन घेतली, स्वतःच्या खिशात ठेवली. ठेवता बघितली, गन फुल लोडेड होती. आणि आपण वेळेवर आलो म्हणून बरं असं त्याला वाटलं. आणि असे मृत्यूचे खेळ अर्जुन सरांसाठी नवीन नव्हते. आर्यनही शिकला होता. प्रिन्स इतक्या लवकर शिकेल असं वाटलं नव्हतं. पण आता कसं असतं ना, कोणाचीही, प्राण्यांची असं किंवा माणसाची नेक्स्ट जनरेशन ही एक्स्ट्रा फॉरवर्डच असते. तसंच इथं झालं होतं. रागही एक्स्ट्रा, टशनसुद्धा एक्स्ट्रा. आणि मग आता गाडी एका कॅफेच्या दिशेने घेतली आणि प्रिन्स अजूनही बोलला नव्हता, नुसत्या मुक्या माजत होता. आणि अर्जुन प्रिन्सला म्हणाला, प्रिन्स बेटा तुला काय खायचं? प्रिन्स म्हणाला, काहीच नको दादू. अर्जुन म्हणाला, असं कसं? दादा दादी तर तुझ्यासोबत काहीतरी खाण्यासाठी आलेत. प्रिन्सला भूक नसली तरी दादा दादीला मात्र आहे. मग प्रिन्स दादा दादासाठी खाणार की नाही? प्रिन्स म्हणाला, ओके खाईन. मग आता तिघेही एका टेबलभोवती बसले आणि तन्वीनं त्याला भरवणार होती. पण आज प्रिन्स म्हणाला, दादी मी खातो, आता मी मोठा झालो आहे. आणि एक खून करणार होता, मग मोठा तर झालाच आहे असं तिला वाटलं. आणि आता तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन आता तू बोलशील की नाही? मला खूप भीती वाटते. आणि मग या विषयाला हात घातला आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्स तू माझ्या ड्रॉवरमधून गन घेतलीस? आणि प्रिन्स म्हणाला, हो. त्याचं इतकं सहज उत्तर ऐकलं आणि तन्वी चाटच पडली. प्रिन्सकडे सुद्धा अर्जुनसारखी लपवाछपवी वगैरे नव्हतीच. आणि जे असतं ते सरळ सडेतोड एकदम स्पष्ट. आणि तन्वी म्हणाली, बेटा असं तू का गेलंस? आणि हे करणं चुकीचं आहे, तुला माहीत आहे का? आणि प्रिन्स रागात म्हणाला, मग तो तुम्हा सगळ्यांना लूजर म्हणाला, ते चुकीचं नाही का दादी? तो तुम्हा सगळ्यांना असं का म्हणाला? अर्जुन म्हणाला, हो बेटा त्याचंही चुकलं आहे, पण आपण डायरेक्ट असं नाही वागायचं. तू गन घेतली, हा क्राईम आहे बेबी. प्रिन्स म्हणाला, दादू हा क्राईम आहे तर मग ती तुमच्याकडे कशी? अर्जुन म्हणाला, बेटा मी लायसन्स वापरून ती गन वापरतो आणि ती माझ्या संरक्षणासाठी आहे, लहान मुलांना अलाउड नाही. आणि आज तू असं काहीच नाही विचार करता ते वागत होता, हे दादूला नाही आवडलं. आज दादी आणि दादू खूप घाबरले. तू पुन्हा असं करणार नाही ना? आणि सटकेल प्रिन्स काहीच न बोलता, हो नाही की नाही, काहीच नाही. सॉरी दादू असंही न म्हणता इतकंच म्हणाला, दादू मी गन कधी वापरू शकतो? मी किती मोठा झाल्यावर वापरू शकतो सांगा? कारण तो तुम्हाला लूजर म्हणाला आणि मी मोठा झाल्यावर त्याला एका गोळीत खल्लास करणार. तशी तन्वी आणखीन घाबरली
आणि आता ही इतकी वर्षापर्यंत त्याची टशन त्याचा राग जिवंत ठेवणार का? ज्यावेळी मॅच्युअर होईल गन वापरण्यासाठी तेव्हा बदला घेईल का? आणि तन्वी म्हणाली, नाही प्रिन्स बेटा, तू असा विचार करायचा नाही. तो फक्त एवढंच बोलला ना, त्याची इतकी मोठी शिक्षा नसते बेटा. प्रिन्स म्हणाला, नो दादी, मला नाही आवडत. तुम्हाला बोलण्याची काय गरज होती त्याची? मी त्याला सोडणार नाही. अर्जुन म्हणाला, बेटा, तो तुला सॉरी म्हणाल तर तू असं नाही करणार ना पुन्हा? आणि प्रिन्स म्हणाला, मला नाही आवडत तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचं त्यानं, तर मी विचार करेन. आणि अगं बाई, काय अक्कड होती. तन्वीनं त्याच्याकडे बघितलं, अर्जुनकडे पण बघितलं आणि मान हलवली आणि म्हणाली, सुपर डुपर अकडू. आणि अर्जुन सर थोडे गालामध्ये हसले आणि तन्वीनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, गप्प बस देसाई बॉईज, डफर कुठला. इतक्यात आर्यनचे फोन येत होते आणि तो म्हणाला, मॉम, डॅड, तुम्ही कुठे आहात? डॅड, तुम्ही असे का निघून गेलात? एनी एमर्जन्सी? आणि अर्जुन म्हणाला, खूप मोठी एमर्जन्सी होती टायगर. आज कोणीतरी मरता मरता वाचलं. आर्यनला काहीच कळत नाही आणि तो म्हणाला, म्हणजे डॅड? अर्जुन म्हणाला, नंतर सांगतो, डोंट टेक टेन्शन. आणि मग तन्वी म्हणाली, अर्जुन, आता मला वाटतं आपण त्या मुलाच्या पॅरेंट्सकडे जावं आणि माफी मागायला सांगावी. अर्जुन म्हणाला, तनू, आता तोच एक पर्याय आहे. आणि मग आता घरी न जाता सगळे डायरेक्ट त्या मुलाच्याच घरी गेले आणि सगळं समजावून दिलं आणि म्हणाले, याला माफी मागायला सांगा, नाही तर काही खरं नव्हतं आज. आता अर्जुन सर स्वतः घरी आले म्हटल्यावर काय करणार? ते आईबाप घाबरले, कारण कोणी कितीही पॉवरफुल असू द्या, कोणी कितीही श्रीमंत असू द्या, अर्जुन सरांच्या खालीच होते सगळे. आणि अर्जुन त्याच्या मुलाला सांगितलं की तू मूर्ख आहेस का? तू का त्याला चिडवलंस व्हिडिओ गेमवरून? या सगळ्यामध्ये चूक तुझी आई प्रिन्सची नाही. तो स्वतः होऊन कुणाच्या वाटे गेला नाही. चल सॉरी म्हण. आणि प्रिन्स म्हणाला, आताच नाही, इथे माझे मॉम डॅडसुद्धा हवेत. आणि आता काय, स्वीटी आर्यनला सुद्धा बोलवलं, त्या मुलाला सगळ्यांची माफी मागायला लावली. आणि तेव्हा प्रिन्सचं समाधान झालं आणि त्यानं घरी आले सगळे आणि पाहिलं तर ते रिव्हॉल्वर कपाटात ठेवलं पहिलं आणि उघड्या ड्रॉवरमध्ये नाही तर आता बंदमध्ये ठेवलं. तन्वी तर म्हणाली, घरातले सगळे चाकू खात्र्या सेफमध्ये ठेवा आणि कमी धारदार वापरा. आणि आर्यन म्हणाला, अरे पण मॅटर काय आहे सांगाल की नाही? आणि मग स्वीटी आर्यनला सगळा मॅटर समजावून सांगितलं आणि आर्यनने प्रिन्सला हात जोडले आणि म्हणाला, मेरे बाप. आणि प्रिन्स म्हणाला, वो तो आप. आणि आर्यन म्हणाला, हां, मी तुझा बाप आहे, पण इथे तू माझा बाप निघालास. प्रिन्स, इतना गुस्सा ठीक नाही यार. अजून तू लहान आहेस, तुला मोठं व्हायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, एन्जॉय करायचा, लाईफ एन्जॉय करायची आणि मग हातात गन घ्यायची. आणि प्रिन्स म्हणाला, आणि त्यानं आत्ता तुमचा अपमान केला, त्याचं काय? इतका मोठा होईपर्यंत वाट बघायची काय गरज आहे? आणि आर्यन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ओए, तू तो व्हॉल्कॅनो से भी ज्यादा खतरनाक है यार, म्हणजे ज्वालामुखी. आता 5 वर्षाचा आहेस तू, इतका बोलतोस का? आणि प्रिन्स त्यालाच म्हणाला, डॅडी, तुम्ही खरंच लूजर आहात. माझा क्लासमेट बरोबर बोलत होता आणि मी उगीच चिडलो, असं म्हणून तिथून निघून गेला फार ॲटिट्यूडमध्ये. आणि आर्यननं डोक्यावर हात मारला. तसे सगळे त्याच्या या अवस्थेला हसायला लागले. आणि आर्यन म्हणाला, तुम्ही हसताय का? हे किती सिरियस आहे. मी लूजर आहे का? आणि अर्जुन म्हणाला, टायगर, डोंट बी सिरियस. देसाई बॉयजवर इतना गुस्सा अच्छा लगता है. आणि स्वीटी म्हणाली, मामा, प्रिन्सला हँडल करणं माझ्याच्यानं शक्य नाही. त्याला कसं समजवायचं? मला आपला चॉकलेट बॉय आर्यन ठीक आहे, आणि असले तोपके गोले आणि ज्वालामुखी मला नाही होणार सांभाळलं. तन्वी म्हणाली, प्रेमानं. अशा मुलांना पेशन्स आणि प्रेमानं समजवायचं असतं. आणि आम्ही आहोत ना, टेन्शन घेऊ नकोस. आणि स्वीटी म्हणाली, आतू, पण ह्याची लाईफ पार्टनर कशी असेल गं? लाईफटाईम तीच याला सांभाळणार ना. मला तर आत्तापासूनच टेन्शन आलं आहे. मग आता दुसऱ्या दिवशी प्रिन्स पुन्हा स्कूलमध्ये गेला, पण तो मुलगा आलाच नव्हता आणि चक्क महिनाभर तो शाळेत नाही आला. आणि प्रिन्सच्या डोक्यातून सगळं जाईपर्यंत येणारही नव्हता. आता प्रिन्स अभ्यासातही हुशार, खेळातही हुशार आणि फुटबॉलमध्ये तर खूप माहिर होता. आर्यन त्याच्यासोबत आठवड्यातून एकदा तरी मनसोक्त फुटबॉल खेळायचा अर्जुनच्या सांगण्यावरून. आणि जे मुलाला आवडते आपणही आवडून घ्यावं, म्हणजे काय होतं, संवाद साधला जातो. आणि आपण आपल्या मुलासोबत जितकं जास्तीत जास्त राहू ना,
साहजिकच त्याच्या मनात काय सुरू आहे हे आपल्याला कळतं. असं अर्जुननं सांगितलं, त्यामुळे आर्यन त्याच्यासोबत जास्तीत जास्त राहत होता, जेणेकरून त्यानं त्याच्याशी सगळं शेअर करावं. जसं आर्यन अर्जुनसोबत सगळं शेअर करायचं तसं. मग प्रिन्सेससुद्धा त्याच स्कूलमध्ये होती, पण तिची एक कधीही तक्रार नसायची. आणि आता परी आर्यनला फोन करून म्हणाली, आर्यन, प्रिन्स आणि प्रिन्सेसचं स्कूल चांगले आहे का रे? मी तिथे कुहूला ॲडमिशन घेऊ का? आणि आर्यन म्हणाला, हो छान आहे, तू घेऊ शकतेस. आणि आता हे कळलं की मिस आर्याला आणि तिनंसुद्धा कुहूच्या वर्गामध्येच आणि प्रिन्सच्या स्कूलमध्येच एंजलचं सुद्धा ॲडमिशन घेतलं. दोघेही एकाच वयाच्या होत्या आणि प्रिन्सपेक्षा 1 वर्षाने मागे होत्या. आणि आता प्रिन्स, कुहू आणि एंजल आले एका स्कूलमध्ये. आणि बघूयाच पुढे काय होतंय. आणि आता कुहू, एंजल लवकर स्कूलमध्ये आल्या आणि एंजल प्रिन्सच्या शेजारच्याच क्लासमध्ये जाऊन खिडकीतून बघून आली. प्रिन्स आला नव्हता अजून आणि ती त्याच्यासाठी आज चॉकलेट घेऊन निघाली होती आणि त्याची खूप वाट बघत होती. मग तिकडून हातामध्ये टिफिन बॅग आणि पाठीवरती छोटंसं दप्तर घेतलेला प्रिन्स आला. प्रिन्सेसही सोबत होती. एंजलच्या आधी कुहू त्याच्याकडे गेली, त्याला म्हणाले, हाय प्रिन्स, आजपासून मी सुद्धा तुझ्या स्कूलमध्ये आहे. आणि प्रिन्सने तिच्या हातात हात मिळवला, हसला आणि तिथून त्याच्या क्लासमध्ये निघून गेला. समोर असलेल्या एंजलला त्यानं बघितलंच नाही. सख्या आत्याची मुलगी असूनही तसा तिला खूप राग आला आणि ती गेली. आणि बेंचवर बसलेल्या कुहूला तिनं रागात ढकलूनच दिलं आणि बिचारी कुहू रडायला लागली. आणि ती एंजल कुहूला आड वागू देईना, सारखी पाण्यात बघायची आणि प्रिन्स सोबत बोलू नकोस, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, तुझा कोणीही नाही असं म्हणायची. मुलींचे गट करायची, तिला एकटी पाडायची आणि बिचारी कोयल एका कोपऱ्यात एकटीच बसायची. एंजल तिला खेळायला घेत नव्हती आणि तिच्या मैत्रिणींचा गट करून बसायची. पण आता प्रिन्स तिला दिसायचा तर फक्त स्कूल सुटताना, कधीतरी किंवा भरताना. प्रिन्स विनाकारण त्याच्या जागेवरून फालतूगिरी करत उठत नव्हता आणि दुसऱ्यांच्या क्लासमध्ये डोकावत नव्हता. जरी तिथं कोयल असली तरी तो एक सिन्सिअर आणि इतक्या लहान वयातच सिरियस असलेला मुलगा म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या टीचरसुद्धा त्याच्याशी बोलताना थोडा विचार करूनच बोलायचे. एवढ्या मोठ्या माणसाचा नातू आहे म्हणून तर ठीक आहेच, पण तो स्वतःसुद्धा त्याच्या स्वभावानं स्वतःची ओळख निर्माण करत होता आत्तापासूनच. मग आता घरी गेली की कोयल शांत शांत असायची. परी तिला विचारायची की काय झालं, आज एंजल आली होती का, शाळेत प्रिन्स आला होता का, तुझ्याशी खेळले का. पण आता कोयल काहीच बोलत नव्हती आणि परीला तिच्या गप्प बसण्याचं कारण कळत नव्हतं. ती ऋषीला म्हणाली, ऋषी थोडासा वेळ काढ, तुझ्या कामातून तिच्या स्कूलमध्ये जा, मला क्रिशमुळे जाता येत नाही. आता एक दिवशी SP ऋषी तिवारीसुद्धा गेले वेळात वेळ काढून. आणि आता त्या स्कूलमध्ये असेच सगळ्या बड्या मोठ्या मोठ्या व्यक्तींची मुलं असायची. छोटं कोणी नव्हतंच, सगळे असेच हाय प्रोफाईल बिझनेसमन किंवा राजकारणी व्यक्ती आणि मोठे मोठे ऑफिसर्स. पण आता त्याला काहीच जाणवलं नाही. तो परीला म्हणाला, अगं स्कूलमध्ये तर सगळं ठीक आहे. मग तरी कोयल का गप्प बसते हे परीला कळेना. आता मधूच्या बेबीचा बर्थडे जवळ आला होता. संग्राम आणि मधूनं सुद्धा मोठी पार्टी केली होती आणि मधूने आर्याला फोन केला इन्व्हिटेशन द्यायला आणि म्हणाली, तू लवकर ये. आणि आर्या म्हणाली, मधू, तुला माझी खूप काळजी आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून मी तुला विचारते, तू त्या परीला इन्व्हाइट केलं आहेस का. मधू हसूनच म्हणाली, नाही गं, सगळ्यात आधी तुला फोन केला, तू बेस्ट फ्रेंड आहेस ना. आणि आर्या स्पष्टच म्हणाली, मग मधू, तू परीला इन्व्हाइट करू नको, तर मी येईल, नाहीतर मी येणारच नाही. मधू चकितच होत म्हणाली, आरू, अगं असं का बोलतेस. तशी आरू म्हणाली, मी असंच बोलते आणि मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे की नाही यावरून कळेल. मग आता तुला परी हवी की मी हे तू ठरव. असं म्हणून पार्टीत येणार असेल तर ठीक, मी येणारच नाही ती आली तर, असं म्हणून आर्याने फोन ठेवला. आणि मधूला तर खूपच मोठं कोडं पडलं आणि ही आर्या अशी का वागते हे तिला कळेना. आणि आता बहुतेक आर्याच्या या वागण्यामुळेच
सगळ्याच फॅमिली फ्रेंड्ससोबतचं तिचं रिलेशन किचकट होणार होतं. पण आता मधूने हेल्पसाठी आर्यनला फोन केला आणि म्हणाली, आर्यन ब्रो, आर्याला काय झालं रे? ती अशी का म्हणाली? आता मी काय करू? आणि हे सगळं ऐकून आर्यनसुद्धा चकित झाला आणि म्हणाला, प्रिन्सेस, जरा अति होतंय. मधू, तू तिला इन्व्हाइट केलं ना? मग तो तिचा प्रश्न आहे. तिने यायचं की नाही? असं सगळ्यांना इन्व्हाइट कर तू, असं आर्यन म्हणाला. आणि आर्याचं काय करायचं ते मी बघतो. आणि मधू म्हणाली, ओके. आणि आता पुन्हा एकदा आर्या आणि आर्यनमध्ये परीवरून वादाची ठिणगी पडली होती. आणि आर्यन मात्र या अहंकारी आर्याला वठणीवर आणेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.